मनोज जरांगे पाटलांना मुंबई पोलिसांची नोटीस। न्यायालयाच्या निर्देशांनंतर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस। लवकरात लवकर आझाद मैदान रिकामं करण्याचे आदेश। आझाद मैदानात आज उपोषण करण्यासाठी मागितलेली परवानगी मुंबई पोलिसांनी नाकारली। आझाद मैदान परिसर रिकामा करण्याचं पत्र। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 5वा दिवस। जरांगेंच्या शुगर लेवलमध्ये वाढ। आज रक्ताचे नमुने घेऊन काही तपासण्या केल्या जाणार। मंत्रिमंडळाच्या उपसमितीची आज सकाळी 10 वाजता बैठक। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन। मंत्रालयासह दक्षिण मुंबईतील मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांच्या सुरक्षेत वाढ। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी। दक्षिण मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलनामुळे व्यावसायिकांचे प्रचंड मोठं नुकसान। गेल्या 4 दिवसात करोडोंची उलाढाल ठप्प। छोट्या मोठ्या दुकानांपासून अगदी हॉटेल उद्योगही कमालीचा मंदावला। मुंबईतील मराठा आंदोलन हाताबाहेर गेलंय। हायकोर्टाकडून नाराजी व्यक्त। आझाद मैदान व्यतिरिक्त कुठेही आंदोलन होणार नाही याची खबरदारी घ्या, हायकोर्टाच्या सरकारला सूचना। मुंबईत जिथे रस्ते अडवण्यात आले तिथून आंदोलकांना हटवा। आज दुपारी 4 वाजेपर्यंत ही कारवाई करा। आंदोलकांना मुंबईच्या वेशीवरच अडवा। मुंबई हायकोर्टाचे सरकारला आदेश। मराठा आंदोलन प्रकरणी आज दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी होणार। आदेशांचं पालन होतंय की नाही ते सांगा, हायकोर्टाच्या राज्य सरकारला सूचना। हायकोर्टानं आंदोलन थांबवण्याचे निर्देश द्यावेत, महाधिवक्त्यांची हायकोर्टाकडे मागणी। दक्षिण मुंबईतून आंदोलकांना हटवा। सर्व पूर्ववत करण्यासाठी आंदोलकांना 2 दिवसांची मुदत देण्याचे हायकोर्टाचे आदेश। आंदोलक गाडीतून देशी दारूच्या बाटल्या घेऊन आलेत। वकील गुणरत्न सदावर्तेंचा कोर्टात खळबळजनक दावा। शरद पवार आणि उद्धव ठाकरे रसद पुरवत असल्याचाही सदावर्तेंचा आरोप। राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी नवीन GR काढण्याच्या तयारीत। कुणबी प्रमाणपत्र धारकांच्या ॲफिडेव्हिटवर आरक्षण लागू करण्यासंदर्भात विचार। CSMT परिसरात मराठा आंदोलक एकवटले। CSMT स्टेशन समोर मोफत चहाचे स्टॉल्स। आंदोलकांना चहाचं वाटप। तपासणीसाठी आलेल्या डॉक्टर आणि जरांगेंमध्ये वाद। रक्तदाब तपासणी यंत्र खराब असल्याने डॉक्टरांना परत पाठवलं। महिला डॉक्टरला अश्रू अनावर। डॉक्टरकडून मीडियाला शिवी। आरक्षणासाठी हे शेवटचं आंदोलन, मला शेवटची साथ द्या। जरांगे पाटलांची मराठा आंदोलकांना भावनिक साथ, तर कोर्टाच्या नियमांचं पालन करण्याचंही आवाहन। ओबीसींवर अन्याय झाला तर शांत बसणार नाही, मंत्री छगन भुजबळांचा इशारा। लाखोंच्या संख्येने मुंबईत येण्याचा निर्धार। जरांगे म्हणतात जे शेती करतात ते कुणबी, पण ब्राह्मण समाजही शेती करायचा, मग त्यांना कुणबी म्हणायचं का? मंत्री छगन भुजबळांचा खोचक सवाल। आरक्षण देणं हे कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या हातात नाही, मग ते शरद पवार असोत किंवा फडणवीस। छगन भुजबळांचं वक्तव्य। माझ्या नादी लागू नको, तू कसा मोठा झाला मला माहितीये। जरांगे पाटलांनी छगन भुजबळांना इशारा दिल्याची चर्चा। 2035 मध्ये भारत पुन्हा एकदा चंद्रावर यशस्वी पाऊल ठेवेल। इस्रोचे उपसंचालक शास्त्रज्ञ डॉक्टर एस व्यंकटेश्वर शर्मा यांची घोषणा।